पिछला रविवार में आप लोगों को पवित्र आत्मा ने मेरे जरिए क्या सिखाया था? आणि मागच्या रविवारी माझ्याद्वारे पवित्र आत्म्याने तुम्हा लोकांना काय शिकवलं होतं? बोलो सिस्टर एलिशिबा, सिस्टर एलिशिबा, काय शिकवलं? क्यों? क्योंकि आप स्तुति आराधना में शामिल हैं। का? कारण तुम्ही स्तुती आराधनेत शामिल आहे. बोलो 5 चीजें सिखाई. हाँ बोलो 5 चीजें सिखाई. बोलो बोलो सिस्टर खुशबू. आप बोलोगे तो याद आ जाएगा. मैं बोलने से तो सबको याद आएगा, ऑनलाइन वालों को भी याद आएगा. मेरा बोलने का मतलब ही नहीं है. थोड़ा सा याद आ हाँ तो बोलो ना, थोड़ा ही बोलो. आप एक दो फिर बोले. बोलो विकी. याद आ गया. नहीं याद आ. कल क्या खाना खाया? वो भी नहीं याद है. वो भी नहीं याद है. मुझको याद. हाँ कल नहीं खाया ना. कल खाना ही नहीं खाया, नहीं खाया. इसलिए याद नहीं. मैं तो नहीं खाया. परसों क्या खाना खाया? वो भी नहीं मुझे. नहीं मुझको याद है, मैंने सिस्टर खुशबू के यहाँ छोले भटूरे खाए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितना शर्म का बात है आणि किती लाजिरवाणी गोष्ट कि आहे. हमको 2 हफ्ते पहले प्रभु ने हमको क्या सिखाया याद नहीं. आणि 2 आठवड्या आधी प्रभूने त्याच्या वचनाद्वारे आम्हाला काय बोलला, काय शिकवलं हे आम्हाला लक्षात नाही. थोड़ा सा रिवीजन करेंगे थोडीशी उजळणी करूया और याद रखो. आणि मग लक्षात ठेवूया. इधर ध्यान दो सिस्टर एलिशिबा, इधर देखो. मिलिट्री मैन के पास बंदूक किधर है तुम्हारी? प्रेज द लॉर्ड. इधर ध्यान देने का. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा हमको सिखा रहा था इन दिनों में. आणि पवित्र आत्मा आम्हाला या दिवसांमध्ये शिकवत होता. हमारा जिंदगी का सबसे बड़ा मकसद, आणि आमच्या आयुष्याचं सर्वात मोठं सबसे बड़ा उद्देश्य, सर्वात मोठा उद्देश, सबसे बड़ा लक्ष्य. प्लीज फॅन मत लगाओ. गरम होते. तुमच्या मम्मीला झोप येते, गरम होतं तरी चालेल. नाही जात. बंद करो आप. आनंद उठ जाएगा. आप बंद करो. प्रभु यीशु को सूली पर चढ़ाया, कितनी गर्मी थी. आप एसी लेकर बैठा था क्या उसके पास? उठ जाएगा. उठने दो, कोई तकलीफ नहीं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेचारा पसीना पसीना, उसका पसीना लहू बनकर गिर गया. आणि त्याचं घाम जो आहे तो रक्त बनून पडला. प्रेज द लॉर्ड. उसके बारे में सोचो. त्याच्याबद्दल विचार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तो हमारा जिंदगी का सबसे बड़ा मकसद, तर आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं उद्देश, सबसे बड़ा मकसद, सर्वात मोठा उद्देश, लक्ष्य, उद्देश, दृष्टिकोन, गोल आणि उद्देश, निशान. आणि हमारा एक निशान होना चाहिए. आणि एक चिन्ह असलं पाहिजे. क्या? हे काय? कि मेरी जिंदगी से प्रभु यीशु खुश हो जाए. की प्रभू माझ्या जीवनाच्या द्वारे आनंदित व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरी जिंदगी को स्वर्गीय पिता प्रभु यीशु ने कबूल करना. आणि माझ्या जीवनाला प्रभू येशू त्या स्वर्गीय पित्याने स्वीकार योग्य प्रेज द लॉर्ड. स्वीकारावं. स्वीकारावं. ये मकसद होना आणि हा उद्देश असणं कि जब आसमान का खुदा के साथ आप रूबरू हो जाएं, की जेव्हा स्वर्गाच्या देवासोबत जेव्हा आम्ही भेटू, आमने सामने समोरासमोर जेव्हा भेटू, तो यीशु आपकी जिंदगी से खुश होना. तेव्हा येशू आमच्या जीवनाच्या द्वारे आनंदित व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जैसे मंगल सालों के बाद अगर माँ को मिलती तो माँ को खुशी है. जसं मंगल सिस्टर वर्षांनंतर आईला भेटते तर आईला आनंद आहे. है या नहीं? आहे का नाही? है या नहीं? आहे का नाही? शायद वो दुखों में रहेगी उसके जिंदगी में, कदाचित ते त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखात असते, पर माँ से मिलने से माँ को खुशी है. आणि आईला भेटण्याने आईला आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वैसा ही तसंच कि मैं जब यीशु से मिलूं जेव्हा मी येशूला भेटू, तो यीशु मेरे जिंदगी से खुश हो तेव्हा जाए. येशू माझ्या जीवनाच्या द्वारे आनंदित हो, यीशु मेरी जिंदगी को कबूल कर ले. आणि येशूने माझ्या आयुष्याला जीवनाला स्वीकार करा. यही वचन में लिखा हे है. वचनातच लिहिलं. दूसरा कोरिन्थियों का 5 अध्याय 9 वचन. दुसरं कोरिन्थी 5:9 वचन. नेक्स्ट टाइम टेबल फैन है अपने चर्च का, वो लेकर आऊंगा तब उनके लिए लगा देना.
पर ये फैन से पहला ही ठंड है, पहले ही बहुत ठंड है। आपको कैसे गर्म हो रही मुझे मालूम नहीं, पर पहले ही बहुत ठंड है। उस ठंड में फैन लगाओगे तो नींद आएगी। दूसरा कोरिन्थियों का 5 अध्याय 9 वचन। दुसरा कोरिन्थी 5 अध्याय 9 सेकंड वचन. कोरिन्थियंस चैप्टर 5 वर्स 9। इस कारण हमारे मन की उमंग यह है कि चाहे साथ रहे चाहे अलग रहे, हाँ। पर हम उसे भाते रहे। हम उसे, जरा ट्रांसलेशन खराब है मराठी में। म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो. हो संतुष्टित मतलब खुश। मेरे बाइबल में थोड़ा सा अलग लिखा है, मैं पढ़ता हूँ। सो आवर एम इज टू प्लीज हिम ऑलवेज। एम मतलब लक्ष्य, आमचा लक्ष्य, हमारा मकसद। एम बोला तो आमचा सो आवर एम इज टू प्लीज हिम ऑलवेज इन एवरीथिंग वी डू, वेदर वी आर हियर इन दिस बॉडी और अवे फ्रॉम दिस बॉडी एंड विथ हिम इन हेवन। हम शरीर में हो या शरीर से दूर हो, आम्ही शरीरात असो किंवा शरीराच्या बाहेर असो, या हम उसके साथ हो, किंवा आम्ही त्याच्या सोबत चाहे असो, यहाँ हो, किंवा इथे असो, चाहे वहाँ हो, इथे असो, या चाहे स्वर्ग में हो, किंवा मग स्वर्गात असो, हमारा मकसद यह होए आणि आमचा उद्देश हाच असावा यीशु हमारा जिंदगी से खुश हो की जाए। येशू आमच्या जीवनाच्या द्वारे आनंदित असावा. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. इसका मतलब यही आणि है, याचा अर्थ तुम हाच घर आहे, पर हो तुम्ही घरी आहात, या काम पर हो, तुम्ही कामावर आहात, पति के साथ हो, नवऱ्यासोबत आहात, पत्नी के साथ हो, बायकोसोबत आहात, बच्चों के साथ हो, लेकरांसोबत आहात, रिश्तेदारों के साथ हो, नातेवाईकांसोबत कॉलेज आहात, में हो, कॉलेजमध्ये आहात, काम पर कामावर हो, आहात, जहां भी हो, जिथे पण आहात, आपके जिंदगी से यीशु खुश हो जाए। तुमच्या जीवनाच्या द्वारे येशू आनंदितच झाला पाहिजे प्रेज द लॉर्ड। वो आपके जिंदगी को कबूल करे। आणि त्यांनी तुमच्या जीवनाला स्वीकार करावा. प्रेज द लॉर्ड। यह हमारा मकसद होना आणि चाहिए। हा आमच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. फिर हमारा जिंदगी से आसमानी खुदा क्यों खुश होना है? आणि मग आमच्या जीवनाच्या द्वारे स्वर्गीय देवाने का खुश व्हायचा? क्यों आसमानी पिता ने हमारे जिंदगी को कबूल करना है? का स्वर्गीय पित्याने आमच्या जीवनाला कबूल किंवा स्वीकार करायचा? क्यों? का? क्या? त्यांनी आमच्यावर प्रेम केले. हो, उसने हमसे प्यार किया वो बात अलग, पर क्यों हमारी जिंदगी क्यों? का- हमारे जिंदगी में क्या अच्छा है आमच्या जीवनात काय चांगलं कि आहे? खुदा हमको कबूल करे? की प्रभूने आम्हाला कबूल करावं. क्या अच्छा है काय चांगलं आहे? क्यों हमारे जिंदगी से खुश हो की जाए? आमच्या जीवनाच्या द्वारे तू संतुष्टित व्हावा. खुदा के लोगों, देवाचे लोक, जब आप इस जमीन पर हो, जेव्हा तुम्ही या पृथ्वीवर आहात आपको आसमान का पिता ने आज्ञा दी है आणि स्वर्गीय देवाने तुम्हाला ही आज्ञा दिली आहे कि जैसा यीशु चला वैसा तुम चलो। जसं येशू चालला तसं तुम्ही चाला. अगर तुम यीशु के जैसा चाल चलते हो आणि जर तुम्ही येशू सारखे जर चाल तो चलवून एक दिन तर एक दिवस आसमान के पिता से, आणि स्वर्गीय पित्याला आसमान के पिता से, आणि स्वर्गीय पित्याला स्वर्गीय पित्याकडून, आसमानी पिता से और प्रभु यीशु से आणि स्वर्गीय पित्याकडून आणि प्रभू येशूकडून ये लफ्जों को हम सुन सके, आणि हे शब्दांना. शब्दांना ह्या उद्गारांना आम्ही समजू या शकतो, उन वचनों को हम सुन या सके वचनांना आम्ही ऐकू जो शकतो आपके लिए उसने वचन में लिखे हैं, किंवा तुमच्यासाठी ते वचनामध्ये त्यांनी लिहिले जो विश्वास योग्य है, आणि जे विश्वास योग्य जो आहे इस जमीन पर विश्वास योग्यता से जीवन आणि या जिए, पृथ्वीवर जे विश्वास योग्य रीतीने जीवन जगत आहे उनके लिए वो वचन यीशु ने खुद बोले। आणि ते वचन त्यांच्यासाठी येशू स्वतः बोलला. क्या बोला? काय बोलला? ए अच्छे हे चांगले दियानतदार नौकर आणि इमानदार विश्वास योग्य, विश्वास योग्य दासा. दासा. हे चांगले आणि विश्वास योग्य दासा, हे चांगले आणि विश्वास योग्य ए दासा अच्छे और दियानतदार नौकर, आणि चांगले आणि विश्वासू दासा. शाबाश। शाबास. यीशु क्या बोला? काय बोलला? शाबाश। शाबास. गुड्डी अच्छा गाना गाती है गुडी चांगलं गाणं गाते, या वो प्रार्थना करने लगती है, प्रार्थना करू लागते. जैसे आज चेतन प्रार्थना में बैठा है जसं आज चेतन तो प्रार्थना मैं बसला. चेतन को बोलूंगा वेरी गुड चेतन। तर मी चेतनला म्हणेल खूपच उत्तम चेतन को अच्छा लगेगा, दादा ने आज मुझे वेरी गुड बोला है। चेतनला चांगलं वाटेल की आज दादानी मला व्हेरी गुड म्हणलं. जो सोचो तर मग विचार कि करा आसमान का खुदा बोलेगा शाबाश मेरी बेटी, की स्वर्गातील देव म्हणेल की शाबास माझ्या मुली, शाबाश मेरे बेटे, शाबास माझ्या मुला, ए अच्छे और दियानतदार नौकर। हे चांगले आणि विश्वासू दासा.
शाबाश, शाबास, तू थोड़े बातों में ध्यानदार रहा है, तू थोडक्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिलास, तू थोड़े बातों में विश्वास योग्य रहा है, थोडक्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिलास. इसलिए मैं तुझे बहुत सारी बातों में मुख्तार बनाऊंगा, अधिकारी बनाऊंगा. म्हणून खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी तुला अधिकारी बनवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेरे मालिक के खुशी में शरीक हो. आणि तुझ्या मालकाच्या आनंदामध्ये सामील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीन बातें तीन गोष्टी यीशु के मुख से सुनना है. तीन गोष्टी देवाच्या येशूच्या मुखात नाही. चांगले आणि विश्वासू दासा, अच्छे और विश्वास योग्य नौकर. चांगले आणि विश्वासू दासा. प्रभु ने आपको अच्छा बोला. प्रभूने तुम्हाला चांगलं कौन बोललं. बोलता है आपको इन दिनों में अच्छा? आणि या दिवसांमध्ये तुम्हाला कोण हमारी चांगलं खुद म्हणतं? की माँ, आणि आमची खुद स्वतःची के आई, रिश्तेदार. स्वतःची हमारी नाते. बेटी खराब है, आमची मुलगी हमारा वाईट बेटा आहे. खराब आमचा है, मुलगा वाईट हमारी आहे. बहू खराब है, सून वाईट हमारा है. दामाद खराब है, जावई सून हमारे वाईट सास है. ससुर खराब है. सासू सासरे वाईट यीशु है. के मुख से यह सुनना, ये अच्छे और विश्वास योग्य दास. आणि येशूच्या मुखात हे ऐकणं की हे चांगल्या आणि विश्वासू दासा. कितना उत्तम बात है हमारे लिए ये आणि- बात यीशु ने बोलना. आणि किती उत्तम गोष्ट आहे की प्रभू आमच्यासाठी हे उद्गार बोलणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोचो कल भाई निर्मल यीशु से रूबरू हो गए आणि मग विचार करा उद्या भाऊ निर्मल प्रभू येशू सोबत स्वतः समक्ष भेटले और यीशु ने बोला तू अच्छा नहीं है. आणि येशू जर बोलला तू चांगला नाहीस, मैं मी या मेरे पास्टर ने बोला तू अच्छा नहीं, उससे कोई मतलब नहीं. मी किंवा माझ्या पास्टरनी म्हणलं की तू चांगला आहे त्याने काही अर्थ होत तू नाही. चांगला नहीं, तू चांगला नाही इससे कोई मतलब नहीं. याला काही अर्थ पर नाही. खुदा ने, यीशु ने तुमको बोला तुम अच्छे नहीं. आणि जर येशू बोलला की तू देवाने बोलला की जर तुम्ही चांगले नाही, क्या हो जाए? काय होईल? Praise the Lord. हालेलुया. ये सुनना हे ऐकणं कि जब निर्मल भाई यीशु से मिले जेव्हा निर्मल भाऊ येशूला भेटतील, तो अच्छा है, तू चांगला आहेस, तू ध्यानदार है. तू विश्वास योग्य आहे. मैंने तुझे थोड़ा दिया मी था, तुला थोडकं दिलं, उसमें तू विश्वास योग्य रहा है, विश्वासू राहिला, इसलिए मैं तुझे बहुत दूंगा. म्हणून मी तुला आता खूप देईन. आ, मेरे खुशी में शरीक हो. ये आणि माझ्या आनंदात सामील हो. Praise the Lord. खुदा के आनंद में शामिल होना. देवाच्या आनंदात सामील हो. ऐ खुदा के लोगों, तुम्हारा आनंद रुपया पैसे से है और वो खत्म भी हो जाता है. देवाचे लोक तुमचा आनंद रुपये आणि पैशांवर आहे जो संपतो देखील लवकर. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. पर Hallelujah. खुदा का आनंद कभी खत्म नहीं परंतु होता. देवाचा आनंद हा कधीही संपत जब घर में रुपया नहीं आता तो झगड़े होते हैं, जेव्हा घरामध्ये पैसा येत नाही तेव्हा भांडणं होतात. और वही रुपया जब आपके घर में आता है तो आप खुश होते हो. तोच जेव्हा पैसा तुमच्या घरात येतात तेव्हा तुम्ही आनंदित होता. पर पिता के आनंद में शामिल होना, यह आमंत्रण खुदा तुमको दे रहा है. आ मेरे आनंद में शामिल हो. आणि पित्याच्या आनंदामध्ये सामील होणं हे आमंत्रण प्रभू येशू तुम्हाला देते आणि म्हणत आहे की या आणि माझ्या पित्याच्या आनंदात सामील व्हा. वो आनंद कभी खत्म नहीं होगा. आणि तो आनंद कधी संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ये बातें यीशु से सुनना, आणि ही गोष्ट येशूकडनं ऐकणं, पिता से सुनना, त्याकडनं ऐकणं, इसीलिए हमारा जिंदगी से यीशु खुश करना है. आणि म्हणूनच आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशू तो आनंदित व्हायचा आहे. इसलिए हमारी जिंदगी पिता ने कबूल कर लेना आणि है. म्हणूनच आमचं आयुष्य जे आहे ते पित्याने कबूल स्वीकार करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बहुत बार खूप वेळेस ऐसा होता है असं होतं कि हम यीशु के पास कुछ पाने के लिए आता आम्ही है. येशूकडे काहीतरी प्राप्त करण्यासाठी येतो. बहुत बार ऐसा होता खूप है. वेळेस असं होतं. पर खुद प्रभु यीशु ने परंतु स्वतः प्रभू येशू इस बातों के विषय में हमको सतर्क या सावधान किया है. आणि ह्या गोष्टींबद्दल प्रभू येशू आम्हाला सावधान करत आहे किंवा सतर्क करत आहे. सावधान कर रहा है. सावधान करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. खुद प्रभु यीशु ने बोला, स्वतः प्रभू येशू बोलला स्वर्गीय पुरस्कार के बारे में तुमको उसने सावधान किया है. आणि स्वर्गीय बक्षिसाबद्दल तुम्हाला त्यांनी सावध केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खुद यीशु ने सावधान किया, आणि स्वतः येशू सावधान करत आहे. सतर्क किया है सतर्क केलेला. स्वर्गीय पुरस्कार मिलने के विषय में. आणि स्वर्गीय बक्षीस मिळण्याबाबत आज कुछ लोग प्रभु यीशु के पास क्यों आ रहे आणि हैं? आज प्रभू येशूकडे लोक काय येत आहेत कुछ लोगों की बातों छोड़ो, आणि काही लोकांचं ऑनलाइन और इधर जुड़े हुए. इधर देखो ज्योति सिस्टर ऑनलाईन आणि इथे तेव्हा जोडलेले ते वाचायच्या वेळेस वाचू आपण. काय सांगितलं सांगा बरं आतापर्यंत, सांगा ना. जब समझाया जाता है तो हम बाइबल पढ़ते हैं.
आणि जब बाइबल पढ़ने को बोलते तो घर में बाइबल नहीं पढ़ते. आणि जेव्हा समजवलं जातं तेव्हा बायबल वाचतो आणि जेव्हा वाचायला लावतो घरामध्ये बायबल तेव्हा बायबल वाचत नाही. इधर ध्यान दीजिए ज्योति. इथे लक्ष द्या, सिस्टर ज्योति इधर ध्यान दो. इथे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. तो स्वर्गीय पुरस्कार मिलने के विषय में तर स्वर्गीय बक्षीस प्राप्त करण्याबाबत यीशु ने खुद हमको सतर्क किया. येशू स्वतः आम्हाला सावधान करतात. क्यों? का? क्योंकि आज बहुत सारे विश्वासदार और आप में से भी कोई आणि खूप सारे विश्वासदार आणि तुमच्यामधनं देखील कोणी और ऑनलाइन भी आणि ऑनलाईन आज यीशु के पास कुछ ना कुछ स्वार्थी उद्देश्यों से आए आणि हैं. येशूकडे आज काही ना काही स्वार्थी उद्देश घेऊन आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जब लोगों के जिंदगी में बहुत कठिनाइयां आती आणि है जेव्हा लोकांच्या जीवनामध्ये खूप कठीण परिस्थित्या येतात उनको यीशु याद आता है. त्यांना येशू हे आठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जैसे मेरी बेटी सलोनी के बारे में बोल रहा हूँ. आणि जसं माझी मुलगी सलोनी बद्दल बोलत, अपमान नहीं कर रहा हूँ पर उसको बोल रहा हूँ. अपमान वो नाही बीमार करत, हो गई बोलत. ती आजारी तो पडली थर्सडे को उसने मेरी याद निकाली, आणि गुरुवारी तिने माझी आठवण काढली. है ना. बरोबर. नहीं तो उसको मेरी याद आती भी नहीं है, तिथे मला नाही तर माझी आठवण पण येत नाही. पर उसको याद आई. परंतु तिला आठवण, मेरी याद क्यों आई? माझी आठवण का आली? दादा मेरे लिए प्रार्थना करेंगे. दादा माझ्यासाठी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मतलब बीमार है, म्हणजे आजारी आहे, चंगाई नहीं मिल रही, आरोग्य नाही, पैसा खर्चा हो रहा पैसा है, खर्च होत आहे, यीशु की याद आती है. येशूचं आठवण येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किसी को बच्चे नहीं हो रहे, कोणाला लेकरं नाही होत. जैसे गीता सिस्टर गीता ने गवाही दी जसे सिस्टर गीताने साक्ष दिली कि एक बहन के लिए उन्होंने प्रार्थना की, अभी वो प्रेग्नेंट है, 8 महीना हो आणि गया. एका बहिणीसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि आता 8 महिने ती प्रेग्नेंट आहे. मतलब बच्चे नहीं तो यीशु याद आती है. म्हणजे लेकरं नाही तर येशू आठवतो. बच्चे नहीं हो रहे, लेकरं नाही होते, यीशु याद आता है. येशू आठवतो. हमारी बेटी की शादियां नहीं हो रही है, आणि आमच्या मुलीचे लग्न नाही होते, यीशु याद आता है. येशू आठवतो. हमारा कामकाज नहीं चल रहा है, आमचं कामकाज नाही चालू, यीशु याद आता है. येशू आठवतो. मेरा पति दारू पीकर हमसे झगड़ा करता है, आणि माझा नवरा मला दारू पिऊन आम्हाला संगती भांडतो, यीशु याद आता है. येशू आठवतो. मेरी पत्नी रोज पैरों से हाथों से बेलन से मुझको मारती है, आणि माझी बायको मला दररोज पायाने लातांनी आणि लाटण्याने मला दररोज मारते. नहीं मारी तो शब्दों से मारती है, नाही मारली तर शब्दांनी मारते, लफ्जों से मेरे दिल को चीर देती है. आणि शब्दांनी माझ्या हृदयाला ती तोडते फोडते. यीशु याद आता है. येशू आठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और जब सब कुछ ठीक है, आणि जेव्हा सर्व ठीक आहे, कौन यीशु? कोण येशू? कौन सा चर्च? कुठलं चर्च? कौन पॉल आंग्रे? कोण पॉल आंग्रे? आज रविवार है, आज रविवार आहे, रविवार आज रविवार. याद ही नहीं था, लक्षातच नव्हतं, याद ही नहीं, रविवार है, लक्षातच हमको नव्हतं, याद ही नहीं. आम्हाला लक्षातच नाही. फोन करके याद दिलाना पड़ता है, फोन सिस्टर करून प्रार्थना आठवण में देते. आओ. सिस्टर प्रार्थनाला या. हाँ हो दादा आज रविवार है, दादा आज रविवार आहे, नहीं मंगलवार है. नाही मंगळवार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो हम यहाँ सब लोग तर आम्ही इथे सर्वजण, सर्वजण स्वार्थी उद्देश्यों से आए हैं. स्वार्थी उद्देशाने आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नहीं तो नाहीतर रविवार को घूमने जाएंगे, रविवारी फिरायला जाणार, पिक्चर को जाएंगे, पिक्चरला जाणार, पानी पूरी खाने जाएंगे, पाणीपुरी खायला जाणार, होटल में जाएंगे, हॉटेलला जाणार, डांसिंग में जाएंगे, नाचायला जाणार, रेन डांस करेंगे. आणि पावसाचा नृत्य करणार, याद ही नहीं रहा. आणि लक्षातच वो नाही. क्या हम रेन डांस करने गए, याद ही नहीं रहा. नाही आम्ही पावसात नाचायला आते आते लेट हो गया. येत आहे तर उशीर झाला. आपका बेटा मरने पर बराबर यीशु याद है. आणि तुमचा मुलगा मरायला लगेच आठवतो येशू. जैसे बहन को अभी याद आ रहा है मेरे बेटे का एडमिशन होना है. जसं आता बहिणीला आठवत आहे की माझ्या मुलाचं ऍडमिशन होत आहे, व्हायचंय. स्वार्थी उद्देश्य नहीं, आपको याद है प्रभु, मैं उदाहरण दे रहा हूँ. मी उदाहरण देत आहे, एग्जाम्पल, इट्स एन एग्जाम्पल. मी उदाहरण देत आहे. आप- किसका नाम आगे है? मैंने ये बोला कि इसका नाम आगे है. नहीं नहीं, ये उदाहरण है. उदाहरण आप दे. वैसे नहीं हो, तुम्ही तसे नसाल. ये उदाहरण है. आणि उदाहरण आहे. वापस एक बार बोल रहा हूँ, आप वैसे परत नहीं एकदा हो, सांगतो, तुम्ही पर तसे एक नाही. उदाहरण है एक उदाहरण आहे. कि लोगों को यीशु अपने मुसीबतों में ही याद आता आणि है. लोकांना येशू आपल्या त्रासांमध्येच आठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कल सलोनी की शादी है, सोचो. आणि उद्या विचार करा, सलोनीचं लग्न आहे उद्या, अच्छा लड़का मिला है, चांगला मुलगा मिळाला, हिंदू है, हिंदू आहे, बड़ा मोठा पायलट है. पायलट आहे. कौन सा यीशु, जाने दो, पायलट से शादी आणि करेंगे. कुठला येशू, जाऊ द्या पायलट संगती लग्न करूया, करेंगे करणार. तब यीशु याद नहीं आएगा. मग तेव्हा येशू नाही फिर लक्षात. शादी के बाद वही पायलट एरोप्लेन से फेंक देगा, यीशु माझ्या मुलीला फेकलं रे यीशु. Praise the Lord. Hallelujah.
बराबर है ना सिस्टर इशिबा? हाँ बराबर बोल रहा है। प्रेज द लॉर्ड। सब स्वार्थी उद्देश्यों से आता है। सगळे स्वार्थी उद्देशाने येतात। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। मैं वापस एक बार बोल रहा हूँ, हमारा जिंदगी का मकसद, आणि परत एकदा सांगतो की आमच्या जीवनाचा उद्देश, हमारा जिंदगी से प्रभु यीशु खुश हो जाए। आणि आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशू आनंदित व्हावा। आप जो बलिदान करते हैं, तुम्ही जे अर्पण देता, जो सेवा करते हैं, जे सेवा करता, या इस डब्बे में डालते हैं कुछ, तुम्ही काय त्या डब्यात उसके काय आवाज में भी त्याच्या ऐवजी पण दादा ने प्रार्थना करना चाहिए। मैंने 1000 रुपया दिए, 4 चौगुना 8 दुगुना 5 पगुना हो जाए। Praise the Lord. प्रार्थना केली पाहिजे की हजाराच्या डब्यात टाकलेले 4 चौगुणा 5 पगुणा चौगुणा। Praise the Lord. कोण बोलणार? नहीं उद्देश्य, लोकांचे उद्देश कोई बोला नहीं आई, कोई बोला नहीं, ये सब इधर रहता है, ये सब इधर रहता है, सगळे इथं असतं, दिल भी नहीं रहता है। हृदय पण नसतं। दादा प्रार्थना करो हमारा धंधा बढ़ जाए, प्रार्थना करा, इनका काम ही नहीं चल रहा है त्याचं दादा। कामच नाही चालत आहे। Praise the Lord. इधर रहता है वो, बोलता कोई नहीं है। किधर रहता है वो? कुठं असतं ते? कोई बोलता नहीं है। कोणी बोलत नाही। ये प्रभु मुझको बता रहा है। प्रभू मला Praise दाखवतो। the Lord. हालेलुया। तो ये उद्देश्य, हे उद्देश ये आहे उद्देश्य स्वार्थी हे उद्देश्य स्वार्थी कि मुझे कुछ यीशु से मिलना, की येशूकडनं मला काय यीशु ने मुझे पुरस्कार देना, येशूने मला बक्षीस यीशु दिलं, ने मुझे बेटा देना। येशूने मला पुत्र दिला। बेटा ही चाहिए, बेटी नको। मुलगाच पाहिजे, मुलगी नको। Praise the Lord. हालेलुया। यीशु ने एक अच्छा सलमान खान मेरी बेटी को दे देना। आणि येशूने चांगला सलमान खान माझ्या मुलीला द्यावा। Praise the Lord. ताकि सलमान खान 4 शादियां करे और मेरी बेटी को भी रखे। आणि मग जेणेकरून सलमान खान तो 4 लग्न करावा आणि माझ्या मुलीला पण ठेवावं। Praise the Lord. हालेलुया। जोड़ा अच्छा नहीं है, थोड़ा जोड़ा मैचिंग होना चाहिए ना। आणि जोडा चांगला नाही, जोडा थोडासा मॅच झाला पाहिजे। हाइट देखो अमिताभ बच्चन की जैसी, आणि height मेरी बघा, बच्ची बटली, कैसा दिखेंगे। कसं दिसणार? पर वही जोड़ा सबसे अच्छा टिका है। देखो आणि परंतु तोच जोडा चांगला सगळ्यात टिकावा। संसार में वही जोड़ा सबसे अच्छा टिका है। आणि संसारात तोच जोडा चांगला बुढ़े टिकावा। हो गए अभी वो लोग, आणि म्हातारे झाले ते आता, तभी भी उनकी शादी टिकी हुई है। तरी पण त्यांचे लग्न टिकले। एक बटला एक 6.5 फुट है, आणि एक बटला आणि एक 6.5 फूट, 6.5 फुट से ज्यादा। 6.5 फुटाच्या पेक्षा जास्त। Praise the Lord. हालेलुया। और फिर हमारी जिंदगियां बर्बाद होती है। आणि मग आमच्या जीवनात तो कुछ अपेक्षा, तर काही कुछ अपेक्षा, उम्मीद काय कि मैं प्रभु के लिए किया तो प्रभु ने मेरे लिए करना। प्रभूसाठी मी काय केलं तर प्रभूने माझ्यासाठी और इसी के विषय ने यीशु ने हमको सावधान किया वचनों में, ह्याच्याच बद्दल प्रभू येशू वचनांच्या द्वारे आम्हाला सावध करत आहे। सावधान करता है। सावध करत आहे। कब? तेव्हा एक अमीर आदमी उसके पास आता है, जेव्हा एक श्रीमंत व्यक्ती त्याच्याकडे एक अमीर आदमी, एक श्रीमंत व्यक्ती, युवक, एक अमीर युवक यीशु के पास एक आता है श्रीमंत तरुण त्याच्याकडे येतो और यीशु से कहता है, आणि येशूला बोलतो, अनंत जीवन अब्दियत की जिंदगी पाने के लिए यीशु मैं क्या करूं? आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी येशू मी काय करू? तो यीशु से कहते हैं, तर येशू त्याला म्हणतात, 10 आज्ञा तो तुझे मालूम है। 10 आज्ञा तर तुला माहिती आहे। तो जवान युवक, तर तू तरुणा धनवान श्रीमंत कहने लगा, तो म्हणू लागला, मैं बचपन से जवानी तक इन सारी आज्ञाओं को अनुसरण करते आया आणि हूं। मी लहानपणापासून आता तरुणपणापर्यंत मी सर्व तुझ्या आज्ञा मी पालन करत येत आहोत। बता मुझको मला माहिती कि आहे। अनंत जीवन पाने के लिए अब क्या रुकावट है? आणि आता मला सांग की सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मला काय अडखळण आहे? यीशु उसके पास देखते हैं, आणि येशू त्याच्याकडे बघतात, मुस्कुराते हैं हसतात और मुस्कुराते हुए कहते आणि हैं, हसून त्याला म्हणतात, जा, तेरे पास जितना धन है, तुझ्याकडे जेवढं धन आहे, दौलत है, पैसा आहे, पैसा है, जायदाद जायदाद है, आहे, उसे बेच त्याला तू विक और बेचकर गरीबों में सारा पैसा दे आणि दे विकून ते सर्व गरीबात पैसा दे. और मेरे पीछे हो ले आणि माझ्या मागे और अनंत जीवन का वारिस तू हो जाएगा। आणि सार्वकालिक जीवनाचा वारिस तू होशील. वो धनी युवक बहुत दौलतमंद था, आणि तो धनी खूपच श्रीमंत होता, अमीर ज्यादा था, श्रीमंत होता, पैसे से उसको बहुत प्यार था। पैशावर त्याचं खूप प्रेम होतं. इस कारण वो यीशु को छोड़कर चला गया, आणि म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. यीशु को छोड़कर। सोडून येशूला. लेकिन जब वो चला गया, परंतु जेव्हा तो गेला, उसी समय यीशु के शागिर्दों में से एक चेला उठकर यीशु से पूछने लगा। आणि त्याच वेळेस प्रभू येशूच्या शिष्यांमधनं एक शिष्य उठून उभा राहून प्रभू येशूला विचारू लागला. उसका नाम पतरस था। त्याचं नाव पेत्र होतं. उसका नाम क्या था? काय होतं त्याचं नाव? पतरस था। पेत्र. उठकर खड़ा होकर यीशु से सवाल पूछा, आणि उठून उभा राहिला आणि प्रभू येशूला प्रश्न हमें विचारला, क्या मिलेगा? आम्हाला काय मिळेल? हमें क्या मिलेगा? आम्हाला काय मिळेल? वापिस एक बार बोलता हूँ, हमें क्या
आम्हाला काय हमें क्या आम्हाला काय हमें क्या आम्हाला काय चर्च में आने से हमको क्या मिलेगा चर्चमध्ये येण्याने आम्हाला काय मिळेल प्रार्थना करने से हमको क्या मिलेगा प्रार्थना करण्याने आम्हाला काय यीशु ने मिळेल? हमारा क्या अच्छा किया येशूने है आमचं काय चांगलं यीशु केलं? के पास जाने से हमको क्या मिलेगा येशूकडे जाण्याने आम्हाला काय यही मिळेल? सवाल पत्रस ने किया कि हमको क्या मिलेगा आणि हाच प्रश्न पेत्राने केला आम्हाला काय मिळेल हम तो सब कुछ छोड़कर आपके पीछे हो आम्ही तर सर्व काही सोडून तुझ्या मागे निघालो हमको क्या मिलेगा आम्हाला काय मिळेल प्रेज द लॉर्ड हालेलुया मत्ती का 25 अध्याय 21 वचन पढ़िएगा मत्थ्याचं 25 अध्याय 21 वचन वाचूया मत्ती का 25 अध्याय मत्ते 21 वचनों को पढ़िएगा 25 अध्याय 21 वचन नहीं क्षमा करें 19:27 क्षमा करो मत्ती का 19 अध्याय 27 वचन मत्ते 19 अध्याय 27 वचन क्षमा कीजिए क्षमा करा मत्ती का 19 अध्याय 27 वचन पढ़िएगा इस पर पतरस ने उससे कहा 2 मिनट ऑनलाइन वाले सभी लोगों को मिल गया मत्ती का 19 अध्याय वेरी गुड पढ़िए इस पर पतरस ने उससे कहा इस पर पतरस उठकर खड़ा होकर यीशु से कहा देख हम तो हाँ। सब कुछ छोड़ के तेरे पीछे हो लिए हम तो सब कुछ छोड़कर तेरे पीछे हो लिए हैं तो हमें क्या मिलेगा तो हमें क्या छोड़ा काय के लिए कुछ मिलने के लिए सोडलं कशासाठी काय मिळण्यासाठी छोड़ा काय के लिए कुछ मिलने के लिए सोडलं कशासाठी काय मिळण्यासाठी छोड़ा काय के लिए कुछ मिलने के लिए सोडलं कशासाठी काय मैंने मिळण्यासाठी 26 जनवरी को गवाही दी आणि मी 26 जानेवारीला साक्ष दिली मैं प्रभु यीशु के पीछे सब कुछ छोड़कर निकल गया आणि मी सर्व काही प्रभू येशूच्या मागे सोडून निघून गेलो इसलिए नहीं याच्यासाठी कि नाही जब मैं वापस आऊं जेणेकरून मी जेव्हा येऊ मुझे परत बहुत कुछ मिले तेव्हा मला खूप सारं काही मिळालं Praise the Lord. Hallelujah. जो मिला था वो मैंने बेचकर प्रभु यीशु का सेवा आणि किया जे काही मिळालं होतं ते सर्व विकून प्रभू येशूची सेवा केली. Praise the Lord. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. पत्र सवाल कर रहे हैं पेत्र हा प्रश्न सवाल कर रहे पेत्र हैं प्रश्न कि विचारतो हम तो अपना सब कुछ छोड़कर आपके पीछे हो लिए आम्ही तर सर्व काय आमचं विकून ते सोडून तुझ्या मागे हो हमें क्या मिलेगा आम्हाला काय मिळेल? हमें क्या आम्हाला काय हम चर्च आ गए आम्ही चर्चला आलो शादी में जाना था आणि पास्टर पास्टर लग्नाला जायचं तो होतं छोड़कर इधर आए सगळं सोडून क्या इथं आलो. मिला? काय मिळालं कुछ मिलने के लिए इधर मत आओ काय मिळण्यासाठी इथे येऊ नका इधर आकर सिर्फ आपको यीशु मिलेगा आणि इथं येऊन फक्त येशू तुम्हाला मिळेल. Praise the Lord. Hallelujah. क्या मिलेगा काय मिळेल और अगर आपको यीशु से तृप्ति नहीं आणि जर येशूकडनं तुम्ही तृप्त नाहीत तो शैतान के पास जाइए वो सब दुनिया तुमको दे देगा तर सैतानाकडे जावा आणि तो सैतान पूर्ण जग तुम्हाला देईल Praise the Lord. हालेलुया शैतान ने यीशु को ऑफर किया आणि सैतानाने येशूला ऑफर दिली सब देता हूं मुझे नमन कर सर्व देतो माझ्या पुढे झुक जग का सारा वैभव तुझे देता हूं आणि जगातलं सर्व वैभव तुला देतो मुझे नमन कर मला नमन कर जाओ शैतान को नमन करो जावा सैतानाला नमन सब कर मिलेगा सर्व मिळेल दुनिया की सारी खुशी आपको मिलेगी आणि जगातले सर्व आनंद तुम्हाला मिळेल Praise the Lord. हालेलुया और यहाँ परंतु इथे सिर्फ आपको यीशु मिलेगा इथे फक्त येशूच मिळेल Praise the Lord. Hallelujah. हालेलुया आमेन. हालेलुया. जब ये सवाल पतरस ने यीशु मसीह से किया आणि जेव्हा हा प्रश्न पेत्राने येशू ख्रिस्ताला केला जब ये सवाल पतरस ने प्रभु यीशु से किया आणि जेव्हा प्रश्न पेत्राने येशू ख्रिस्ताला केला इस सवाल के जवाब में ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये यीशु ने येशूने एक तमसील सारे शिष्यों को सुनाई दाखला आणि एक दाखला प्रभु येशूने त्या सर्व शिष्यांना ऐकवला एक दृष्टांत एक दृष्टांत एक दाखिला एक दाखला एक दिला तमसील एक दाखला दिला सिर्फ पतरस को नहीं फक्त पेत्रालाच नाही सारे शिष्यों को बताया सर्व शिष्यांना सांगितलं और वो दाखिला आणि तो दाखला हमको मत्ती का 20 अध्याय आम्हाला मत्थ्याचा 20 अध्याय 1 से 16 वचनों में मिलती 1 ते 16 वाचनात मिळतं है पढ़ना नहीं है आणि बाइबल बंद बायबल बंद बाइबल बंद बायबल बंद लिखना है तो लिख लो लिहायचं तर लिहून घ्या. पढ़ो मत वाचू नका घर पर तो बाइबल खोलते भी नहीं है आणि बायबल घरी तर उघडत नाही. बाइबल बंद बायबल बंद जिसको लिखना है लिख सकता है लिहायला लिहायचं लिहू शकता आप समझ कर ले लो तुम्ही समजून घ्या और घर पर जाकर पढ़ आणि ले घरी जाऊन वाचा मत्ती का 20 अध्याय मत्थ्याचा 20 अध्याय 1 से 16 वचनों 1 ते में 16 वाचनात ये दाखिला दिया आणि है हा दाखला दिलाय इधर देखिए इथे पहा सब लोग इधर देखिए सर्वांनी इथे पहा ऑनलाइन वाले भी सब लोग मेरे पास देखिए ऑनलाईन माझ्याकडे पहा सर्वांनी सिस्टर गीता कैमरा चालू करो सिस्टर गीता कैमरा चालू होने दीजिए
तो ये दाखिला मत्ती का 20 अध्याय 1 से 16 वचनों में हमको मिलता तर है। हा दाखला मत्थ्याचा 20 अध्याय 1 ते 16 वचनात आम्हाला मिळतो. पढ़िएगा नहीं? वाचू नका. सिस्टर खुशबू मेरे पास देखिए। सिस्टर खुशबू, अगर आपको मेरे पास नहीं देखना है तो मिलिट्री मैन के पास देखिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. तो ये तंसील, ये दाखिला कुछ मजदूरों का है। तर हा दाखला काही कामगारांचा आहे. 5 तरीके के मजदूर, 5 अलग अलग समय पर उनको मजदूरी दी गई। आणि 5 वेगवेगळ्या प्रकारचे कामगार 5 वेगवेगळ्या वेळेमध्ये नियुक्त करून त्यांना काम देण्यात आलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 5 तरह के मजदूर हैं। 5 प्रकाराचे कामगार आहेत अलग अलग समय पर उनको काम पर भेजा गया। आणि वेगवेगळ्या वेळेमध्ये त्यांना कामावर ठेवण्यात इन आलं. 16 वचनों को गौर से पढ़ना घर पर जाकर, या 16 वचनांना लक्षपूर्वक वाचा. ध्यान से पढ़ना, लक्षपूर्वक मन लगा कर पढ़ना। मन लावून वाचा. समझ में नहीं आया तो 10 बार पढ़ आणि लेना, समजलं नाही तर 10 वेळेस वाचा. 15 बार पढ़ना, 15 वेळेस वाचा. पढ़ना जरूर। परंतु खचितच कुछ वाचा. लोग आणि काही लोक इस दाखिले में कहते हैं कि 4 तरह के मजदूर हैं। आणि ह्या दाखल्यामध्ये म्हणतात की 4 प्रकारचे कामगार आहेत. कुछ लोग, काही लोक असं म्हणतात. कुछ लोग, काही लोक असं पर मैंने पढ़ा है परंतु मी वाचले इसमें 5 तरह के मजदूर हैं। त्याच्यामध्ये 5 प्रकाराचे कामगार आहेत. दाख की बारी है, आणि द्राक्षाचा मळा है। द्राक्षाचा मळा आहे. दाख की बारी है द्राक्षाचा मळा आहे. और दाख की बारी का मालिक सवेरे सवेरे 8-9 बजे बाहर निकला है आणि द्राक्षाचा मालकाचा मळ्याचा मालक जो आहे तो सकाळी सकाळी 8-9 वाजता बाहेर निघाला. और उसने देखा कि चौराहे पर कुछ मजदूर फालतू या व्यर्थ बैठे हैं। आणि त्यांनी पाहिलं की चौकामध्ये काहीतरी कामगार जे आहेत ते बिनकामी फुकटच बसलेले आहेत. ऐसे ही बैठे हैं। असेच मोकळे बसले. तो मालिक आया, तर मालक आला, क्यों बैठे हो तुम तुम्ही लोग, का बसला इथं असे व्यर्थ क्यों बैठे हो? आणि काम नसताना का चलो बसलाय? उठो. चला उठा. मेरे दाख के बारी में काम पर लग जाओ। माझ्या द्राक्ष मळ्यात तुम्ही कामाला या. मैं तुम सबको 1-1 दिनार दूंगा। मी तुम्हा सर्वांना 1-1 रुपये रुपया, 1-1 रुपये हिंदी देईन. में 1 रुपया बोला आणि है, हिंदीत 1 रुपया कुछ म्हणलं. हिंदी में 1-1 दिनार, आणि काय हिंदीमध्ये 1 दिनार, कुछ इंग्लिश में तलंत बोला है। आणि काय इंग्लिशमध्ये तलंत म्हणलंय. तो रुपया बोलो या दिनार तर बोलो, आजच्या काळात मैं तुम 1-1 सबको रुपये- 1-1 दिनार दूंगा। मी 1-1 रुपये तुम्हाला मेरे सांगितले. दाख के बारी में जाकर काम पर लग जाओ। माझ्या द्राक्ष मळामध्ये जाऊन कामाला जा. ध्यान से सुनो, लक्षात देऊन क्योंकि ऐका. अभी मैंने समझाया तो पढ़ने के बाद और समझ में तर आएगा। आता मी जर समजवलं तर वाचताना ध्यान से समजेल. सुनो, लक्षपूर्वक ऐका. मालिक आया है मालक आला और मजदूरी ठहराई। आणि कामगिरीचा पगार ठरवला. तुझे मैं 1 दिनार तनख्वाह दूंगा। मी तुला 1 रुपये पगार देईल. इधर देखिए, 1 दिनार तनख्वाह दूंगा। आणि 1 रुपये पगार तेरी तुला देईल. मजदूरी 1 दिनार होगी। आणि तुझा पगार 1 रुपया होईल. तू जा, तुझा मजदूरी कर, काम कर. काम होने के बाद काम झाल्यानंतर मैं तुझे 1 दिनार दूंगा। ये ठहराया है। आणि मी तुला 1 रुपये देईल हे ठरवलं. हो गया, झालं. वो चले गए। ते गेले. फिर मालिक घर चला गया, मग मालक घरी गेला. दूसरे पहर वापिस आया, आणि थोड्या वेळाने दुसऱ्या प्रहरी परत आला. दूसरे पहर वापिस दुसऱ्या आया। प्रहरी परत आला. कुछ मजदूर और दिखे, आणि का अजून कामगार उन काही मजदूरों बसले. को बोला, त्या मत कामगारांना बैठो ऐसे, असं बसू नका. मेरे दाग की बारी में काम पर लग जाओ। माझ्या द्राक्ष मळ्यात तुम्ही कामाला लागा. जो भी मुझे अच्छा लगेगा जे काही मला आवडेल मैं वो तुमको दे दूंगा। ते मी तुम्हाला देईन. याद रखे, लक्षात ठेवा. पहले वालों को 1 दिनार ठहराया आणि है, पहिल्या वाल्यांना 1 रुपये पर ठरवलं. दूसरे वालों को दुसऱ्या वाल्यांना जो भी मुझे अच्छा लगेगा मैं तुम्हें, जे काही मला चांगलं वाटेल मी तुम्हाला. पर इनको भी ठहराया है। परंतु यांना पण कुछ तो ठरवलं. इनको मिलने वाला है, काहीतरी यांना मिळणार. कुछ तो इनको। काहीतरी यांना ये लोग मिळणार. चले गए। ते लोक गेले. फिर मालिक घर गया, मग परत मालक घरी फिर गेला. तीसरे और चौथे पहर वापिस मालिक आणि आया। तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरी परत मालक तीसरा आला. पहर अलग है, तिसरा प्रहर वेगळा आहे. चौथा पहर अलग है, चौथा प्रहर तो पण वेगळा आहे. दोनों पहर में आ गया। आणि दोन्ही और प्रहर जब दोनों आला. पहर में आया आणि जेव्हा तो दोन्ही प्रहरी दोनों आला, बार वो क्या देखता है तर तिसऱ्या आणि कि चौथ्या और प्रहरी- मजदूर आज चौराहे कामगार- पर ऐसे ही व्यर्थ बैठे आणि हैं, अजून कामगार त्या चौकामध्ये असेच बिनकामी बसलेले आहेत. व्यर्थ बैठे हैं। व्यर्थ बसले. तो तीनों चारों पहरों में उन्होंने बोला, भाई तुम ऐसे क्यों बैठे हो? आणि 3-4 प्रहरामध्ये प्रभूशी बोलला की तुम्ही असे का बसला? मालिक! क्षमा करा. मालक बोलला तुम ऐसे क्यों बैठे तुम्ही असं हो? का बसलात? जाओ मेरे दाग की बारी में काम पर लग जा जाओ। आणि तुम्ही माझ्या द्राक्ष मळ्यात जाऊन काम करा. जो मुझे अच्छा लगेगा जे मला चांगलं वाटेल मैं तुमको दे दूंगा। मी तुम्हाला ते देईन. मैं तुमको। मी तुम्हाला. और ये तीनों चारों पहर के लोग भी काम पर गए। आणि 3 आणि 4थ्या प्रहरी पण निवडलेले लोक पहले लोगों को 1 दिनार ठहराया है, पहिल्या प्रहरी निवडलेल्या लोकांना 1 रुपये दुसरे कुछ दूंगा, काही देईल. तीसरों को तिसऱ्यांना कुछ दूंगा, काही देईल. चौथों को चौथ्यांना मुझे जो अच्छा लगेगा वो मैं तुमको मला दूंगा। जे चांगलं वाटेल ते देईल.
अब 5वां पहर आया, आता 5वा 5वां प्रहर, पहर मालिक वापस निकला। आता 5वा प्रहरी बाइबल में लिखा है, 16 वचन में पढ़ो बार बार, और जो मैंने बोला ऐसा ही लिखा आणि है। बायबल मध्ये वारंवार वाचा, 16व्या वचनात असंच मी जसं बोलते तसंच लिहिलंय। और 5वें पहर मालिक निकला आणि 5व्या प्रहरी और मालक निघाला। देखा कि कुछ मजदूर वापिस बैठे हुए आणि हैं। काही कामगार परत तिथे चौकात बसले दिन भर उनको किसी ने काम दिया आणि नहीं, दिवसभर त्यांना कुणी काम दिलं तो नाही। मालिक ने बोला तुम क्यों बैठे हो, आणि मग मालक बोलला तुम्ही का बसलात, जाओ मेरे दाग के बारे में काम पर लग आणि जाओ। जा माझ्या द्राक्ष मळ्यात जाऊन कामाला लागा। यहाँ इस वक्त इथे ह्या वेळेस उस मालिक ने उनको कुछ भी बोला नहीं कि मैं तुमको कुछ दूंगा। आणि त्या मालकाने आता त्यांना काहीच बोललं नाही की मी तुम्हाला काही देईन। Praise the Lord. Hallelujah. पर मजदूर सोचने लगे, परंतु ते कामगार विचार करतो, 5वां पहर है, 5वा प्रहर आहे, दिन खत्म होने को है, आलेला आहे, हम फालतू में बैठे हैं, आम्ही बिनकामी बसतो, दिन भर कुछ काम भी नहीं मिला, दिवसभर काहीच काम केलं किसी ने हमको काम नहीं दिया। नाही, आम्हाला कुणी काम दिलं नाही, जाने दो, जाऊ द्या, इसके बारे में जाकर काम ह्याच्या करें। द्राक्ष मळ्यात जाऊन काम करूया। पहले वाले पहिले वाले तनख्वाह मिलने के लिए काम करने गए, पगार मिळण्यासाठी काम करायला गेले, पुरस्कार मिलने के बक्षीस लिए, मिळण्यासाठी, मजदूरी मिलने के लिए, आणि पगार 1 मिळण्यासाठी, दिनार मिलने के 1 लिए, रुपये मिळण्यासाठी, पैसे मिलने के लिए काम पैसे पर गए। मिळण्यासाठी कामाला गेले। दूसरे तीसरे चौथे लोग भी कुछ तो उनको पुरस्कार मिलेगा, आणि दुसरे तिसरे चौथे देखील त्यांना काहीतरी पुरस्कार बक्षीस मिळेल। क्योंकि बोला मालिक ने मैं दूंगा तुमको। कारण मालक बोलला मी काहीतरी दे, वो चाहत में वो काम पर चले आणि गए, त्या इच्छेने ते कामाला पर गेले। 5वें लोग, परंतु 5व्या प्रहरी लोक, उनके दिल में चाहत ही नहीं थी, त्यांच्या हृदयात इच्छाच नव्हती, उनको दिल में चाहे 1 घंटा, आणि 1 तास, दिन खत्म होने के लिए 1 घंटा था, दिवस संपायला 1 तास उरला, पर वो 1 घंटे का ये मालिक हमको क्या देगा, आणि 1 तासाचा हा मालक आम्हाला नहीं काही दिया, नाही दिला, चाहत ही नहीं है, इच्छाच नाही, हमको चाहत ही नहीं, फिर भी वो काम पर चले गए, तरी देखील ते फिर भी कामाला वो गेले। क्या किधर गए, तरी पण ते कुठे गेले, मालिक मुझको दे या ना दे आणि मालकाने वो मला सोच दिलं भी नाही. नहीं है, तो विचार पण नाही, बस मालिक ने बोला तुम व्यर्थ बैठे जा काम आणि करो, फक्त तो मालक म्हणला तुम्ही व्यर्थ बसला जावा और का, वो उठे और काम पर चले आणि गए, ते उठले आणि वो कामाला दाग गेले, के बारी में काम पर गए। आणि त्या द्राक्ष मळ्यात अब वो कामाला सबसे गेले। महत्वपूर्ण भाग आता आता है, महत्वाची गोष्ट आहे, जब वो सब काम खत्म कर चुके, सर्व त्यांनी काम केली, सब लोग लाइन में खड़े एक साथ सगळे ऐसे, एका ओळीत उभा राहिले, मालिक सामने है मालक समोर और आहे, सामने मालिक के 5 पहर के लोग हैं, आणि मालकाच्या समोर 5 प्रहरामध्ये जे निवडलेले लोक ते सर्व समोर आहे, जिन्होंने उसके दाग के बारे में काम किया, आणि ज्यांनी त्याच्या द्राक्ष मळ्यामध्ये काम जो सवेरे से काम कर रहे थे, सकाळपासून जो काम करत दूसरे होते, पहर से काम कर रहे थे, जो तीसरे पहर से काम कर रहे थे, जो चौथे प्रहर से काम कर रहे थे, प्रहरापासून काम और करत जिन्होंने होते, 5वें पहर से भी काम किया। आणि ज्यांनी 5व्या प्रहरीमध्ये देखील काम केलं। सबसे महत्व का बात, सर्वात महत्वाची गोष्ट, जो सबसे आखिर में काम पर चले गए, आणि जे सगळ्यात शेवटी 5व्या प्रहरी गेले काम, आखिर में शेवटी, जिनको बोला भी नहीं गया था कि तुमको मैं कुछ दूंगा, आणि ज्यांना बोललं देखील गेलं नव्हतं की मी बाइबल काहीतरी देईन, कहती है बायबल असं म्हणते, सबसे पहला पुरस्कार आसमान के खुदा ने उनको दे दिया। आणि सर्वात पहिला पुरस्कार स्वर्गीय देवाने त्यांना दिला। Praise the Lord. सबसे पहली मजदूरी, सर्वात पहिला सबसे पगार, पहली तनख्वाह, सर्वात पहिला पगार, सबसे पहले पैसे सर्वात पहिले पैसे उनको मिले त्यांना जो मिळाले, बिना किसी स्वार्थ के काम पर चले जे गए, कुठलाही स्वार्थ न ठेवता ते कामाला गेले, उनको मिल गया, त्यांना मिळालं, पहले मिला, पहिलं मिळालं, सबसे पहले। सर्वात पहिलं। Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। और जो सवेरे से लगे हुए थे, आणि जे सकाळपासून काम करत सवेरे से सकाळपासून 8 बजे से लेकर शाम के 6 बजे तक उन्होंने काम किया, आणि 8 वाजेपासून संध्याकाळी 6 धूप वाजेपर्यंत में काम किया, उन्हात काम केलं, पसीना बहाया, घाम गाळला, मेहनत की, कष्ट केले, बहुत कष्ट किया। खूप कष्ट केले, बाइबल बताती है कि उनको सबसे आखिर में इनाम मिला। आणि बायबल असं म्हणत आहे की त्यांना सर्वात शेवटी पगार मिळाला, Praise the बक्षीस Lord. मिळालं, उनको आखिर में मजदूरी मिल आणि गई, सगळ्यात शेवटी त्यांना पगार मिळाला, उनको आखिर में पुरस्कार मिल गया। शेवटी त्यांना बक्षीस मिळालं। Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. और एक बात, अजून एक गोष्ट, जिन्होंने सबसे आखिर में काम किया, ज्यांनी सगळ्यात शेवटी काम केलं उन्होंने सबसे कम काम किया, त्यांनी सर्वात कमी काम सबसे केलं, कम काम। सर्वात कमी काम। बाकी लोगों ने सवेरे 8 बजे से 6 बजे तक कितने घंटे हो आणि गए? बाकीच्या लोकांनी सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती 9 तास आहे? घंटे। 9 तास। कितने? उन्होंने 9 घंटे काम किया धूप में, आणि त्यांनी 9 तास काम केलं, कड़ी धूप में काम किया, कडक उन्हात काम केलं, फिर भी उनको सबसे पहला बख्शीश या पारितोषिक या तनख्वाह या मजदूरी पहली नहीं मिली। तरी देखील त्यांना पगार किंवा बक्षीस किंवा सर्वात पहिलं मिळालं नाही। पगार नहीं मिळाला, त्यांना पैसे पहले मिळाले नाही, पर इन्होंने सबसे आखिर में काम किया। परंतु यांनी सर्वात शेवटी काम और केलं। कितना देर? अजून किती वेळ? यही तो मेरा मुद्दा है। आणि हाच तर माझा मुद्दा आहे। 1 घंटा प्रभु को दो, आणि 1 तास प्रभूला द्या, वही देते नहीं। तेच देत नाही।
इधर 1 घंटा कोई भी प्रभु को देता नहीं, ऑनलाइन वाले। आणि- यही मेरा मुद्दा है। आणि हाच माझा मुद्दा आहे. 1 घंटा 1 तास जिन्होंने 1 घंटा बिना स्वार्थ के प्रभु को दिया, आणि ज्यांनी 1 तास बिना स्वार्थी प्रभूला दिले सबसे पहला पुरस्कार उनको ही मिला, आणि सर्वात पहिला पुरस्कार सबसे त्यांनाच पहली मिळाला. तनख्वाह उनको मिली, सर्वात पहिला सबसे पगार त्यांना पहली मिळाला. मजदूरी उनको मिली, सर्वात पहिला पगार त्यांना और मिळाला. सबसे कम काम उन्होंने ही किया। आणि सर्वात कमी काम त्यांनीच केलं. 2 बातें, 2 गोष्टी. तुम कितना भी पटक पटक 8 घंटा काम कर तुम्ही लो, केवढं पण आपण 8 तास काम करा, मेहनत करो, कष्ट करा, आखिर में पुरस्कार। शेवटी पुरस्कार. 1 घंटा प्रभु को देकर काम आणि करो, 1 तास प्रभूला देऊन काम करू, पहले पुरस्कार। पहिला पगार. सोचना आपका। आणि विचार करायचा. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. ये मेरा मुद्दा है। आणि हा 1 माझा मुद्दा घंटा आहे. 1 तास प्रभु ने उनको वायदा नहीं किया, प्रभूने त्यांना ठरवलं नाही, एक भी वायदा नहीं। एक पण ठरवलं तुझे 1 नाही. दिनार दूंगा। मी 1 रुपया तुम्हाला देईल. मालूम है क्या पुरस्कार मिला? माहिती काय पुरस्कार मिळाला? पहले जो सबसे पहले गए काम आणि पर, जे सर्वात पहिले कामाला गेले उनको क्या ठहराया था? त्यांना काय ठरवलं होतं? वेरी गुड, बोलो जोर से। कितना? एक। ऑनलाइन वाले बोलो कितना? हाँ 1 रुपया। ओके, 1 दिनार 1 रुपया. कितना? किती? जिन्होंने 1 घंटा काम किया त्यांनी 1 तास काम केलं, उनको भी 1 ही दिनार मिला। त्यांना पण 1च रुपये मिळाले. कितना मिला? किती मिळाले? जिन्होंने 9 घंटा करके त्यांनी 9 तास करून ज्यादा फायदा मिलेगा। जास्त फायदा मिळेल. कितना मिला? किती मिळाले? और जिन्होंने 1 घंटा आणि त्यांनी 1 तास प्रभु को देकर किया, प्रभूला देऊन केला 9 घंटे का मेहनत का 1 घंटे में ही मिला। आणि 9 तासाचा पगार 1 समझो रे, समझो, अपने बुद्धि को खोलो। आपल्या बुद्धीला उघडा प्रभु को समय देने से तुम्हारी जिंदगी आशीर्वाद है। आणि प्रभूला वेळ देण्याने तुमचं जीवन आशीर्वादित होतं. 1 घंटा रोज देकर देखो, आणि 1 तास देऊन दररोज पहा, तुम्हारी जिंदगी बदल जाएगी। तुमचं आयुष्य बदलेल. Praise the Lord. हालेलुया। Hallelujah. और बिना मांगे, आणि न मागता कुछ सोचे, आणि न कुछ विचार स्वार्थ करता, के बगैर काही स्वार्थ विना प्रभु आपको पुरस्कार देगा। प्रभू तुम्हाला पुरस्कार देईल. Praise the Lord. Hallelujah. जिनको ठहराया था, ज्यांना ठरवलं होतं आखिर में उनको मिला। आणि शेवटी त्यांना मिळालं 1 दिनार दे दिया प्रभु ने। आणि 1 रुपया दिला सगळ्यांना. मिलने के बावजूद कुड़कुड़ाने लगे, आणि मिळाल्यानंतर देखील कुरकुर करू मिलने लागले. के बावजूद मिळाले तरी रोने लगे। रडू लागले. हमको ज्यादा मिलना चाहिए। आम्हाला जास्त मिळालं. क्यों भाई? का? क्यों ज्यादा? का जास्त? ठहराया कितना था, किती ठरवलं? फिर मिलना कितना चाहिए? मिळालं किती पाहिजे? ज्यादा मिलेगा क्या? जास्त मिलेगा। तो तुमको ठहराया उतना ही मिलेगा। आणि जेवढं ठरवलं 9 घंटा मर मर मर, 10 घंटा मर मर मर, तूने जो ठहराया उतना ही मिलेगा। आणि जेवढं 9 तास मर किंवा 10 तास मर जेवढं ठरवलं तेवढंच मिळणार. Praise the Lord. और बिना स्वार्थ के प्रभु को देकर, परंतु बिना स्वार्थ प्रभूला देऊन प्रभु का काम करके, प्रभूचं काम करून जो तुमने सोचा नहीं, जे तुम्ही विचार केला नाही, आसमान को चीर कर मिलेगा। आणि स्वर्गाला फाडून ते तुम्हाला Praise the मिळणार. Lord. Praise the Lord. मैं कल शुक्रवार को गुड्डी को यही सिखा रहा था। आणि मी शुक्रवारी मेरी बेटी डांडी मारती थी। आणि माझी मुलगी दांडी कितना मारते. है? 400 रुपया दिन का हाजिरी है तेरा। आणि 400 रुपये दिवसाची पगार आहे. मेरी बेटी को 1000 रुपया हाजिरी था। आणि 1000 रुपये माझ्या मुलीला वो पगार. 1000 रुपए का नुकसान करके भी वो इधर हाजिर होती थी। आणि 1000 रुपयाचं नुकसान करून ती त्या Praise the Lord. नहीं लगा उसको काम से निकाल देंगे, आणि नवीन नवीन लागले आणि कामावर काढून टाकून फिर म्हणले भी वो आती, तरी पण दिए परमानेंट भी नहीं हुई। आणि परमनंट पण नाही झाले. पर उसमें भी सबसे ज्यादा आशीर्वादित वही बेटी निकली। परंतु सर्वात जास्त आशीर्वादी तीच मुलगी. जब छोड़ रही थी तो वो लोग बोल रहे छोड़ो मत, आणि- तुम्हारे जैसी काम करने वाली बेटी हमको नहीं आणि मिली। जेव्हा सोडत होती तेव्हा ते लोक म्हणले की सोडू नका, तुमच्यासारखी मुलगी काम करणारी आम्हाला मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। हालेलुया. ये मेरी भी गवाही थी, ही माझी पण साक्ष होती, अब मेरी बेटी की गवाही। आता माझ्या मुलीची साक्ष. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो प्रभु को रोज 1 घंटा, त्या प्रभूला दररोज 1 तास, इससे एक ही सीखो। त्याच्यातनं एकच शिका. उन्होंने 1 ही घंटा काम त्यांनी किया, 1च तास काम, एक ही, एकच, पर समान पगार मिला, परंतु समान असं पगार, समान मजदूरी मिली। समान पगार मिळाला. 1 दिनार उनको एक जो एक सवेरे से रुपया मर रहे थे, जे सकाळपासून मरत होते उन्होंने एक ही किए घंटा, आणि त्यांनी 1च तास केला. उनको भी कितना? त्यांना पण किती? Praise the Lord. हालेलुया. मेरा प्रभु न्यायी है। माझा प्रभू न्यायी आहे. Praise the Lord. हालेलुया. पढ़िए, आपको लगता है झूठ, पढ़िए, उसी का 11 और 12 वचन पढ़ना है। आणि मत्तेचं 20 अध्याय 11 आणि 12 वचन वाचूया. 11 और 12 वचन पढ़िएगा। 11 आणि 12 वचन वाचूया. 11 और 12 11 आणि 12
पढ़ो। जब मिला तो वे गृहस्वामी हाँ। पर कुड़कुड़ा के कहने लगे, और कुड़कुड़ा कर कहने लगे, इन पिछलों ने हाँ। 1 ही घंटा काम किया, कितना घंटा? यही मेरा मुद्दा है, हाच माझा मुद्दा आहे. 1 घंटा। 1 तास. हाँ हाँ, और तूने उन्हें हमारे बराबर कर दिया। तूने उन्हें हमें, जो हम 9 घंटा मरा रहे, 1 घंटे वालों के साथ हमारी तुलना कर दी। आणि आम्ही जे 9 तास मरत आहे त्या 9 तासांच्या सोबत जे आहे ते 1 तासांचं तुम्ही समान करून टाकलं, हाँ। तुलना केली. जिन्होंने दिन भर का भार उठाया हाँ। और धूप सही, हाँ, धूप सही, दिन भर का भार उठाया, धूप सही। हाँ, उसने उनमें से एक को उत्तर दिया, हाँ। हे मित्र, हाँ। मैं तुझसे कुछ अन्याय नहीं करता। मैं तुझसे कुछ अन्याय नहीं कर रहा हूँ। क्या तूने ही मुझसे 1 दिनार न ठहराया क्या था? तूने ही मुझसे, तुझे जो ठहराया वो तुझे, तुला जे ठरवलं ते आप तुला कुड़कुड़ाओ मत। आता कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. मेरा टारगेट है इतना, आणि माझं टार्गेट तुम्हारा टारगेट कंप्लीट करो। आणि तुमचं प्रभु टार्गेट आसमान का चेक कर उनको देगा, आणि पण तुमच्या स्वर्गाचे स्वर्ग फाडून तो त्यांना देईल, जो प्रभु को रोज 1 दिन घंटा जे देगा। प्रभूला दररोज 1 तास देतील. अब मुझको मालूम है, आता मला अब माहिती मैं मेरी पास्टर की बात बोलता हूँ। आणि मी माझ्या पास्टरचं बोलणं बोलतो. मैं तुम्हारे सामने सर रगड़ू, तुम्हारे पैर चाटो, पैर धोकर पीऊ, खून बहाऊं, तभी तुम सुधरने वाले नहीं। आणि मी तुमच्या समोर आपलं माझं डोकं घासू, नाक घासू किंवा पाय चाटू किंवा रक्त ओतू तरी देखील तुम्ही माझं ऐकणार नाही. मालूम है मुझको, मला माहिती मेरा काम है सिखाना। माझं काम आहे शिकवण. मैं आशीर्वादित हूँ, मी आशीर्वाद देतो, तुम तुम्हारा देख लो। तुम्ही तुमचं पहा. प्रेज द लॉर्ड, मैं बहुत आशीर्वादित मी हूँ। खूप आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. लॉकडाउन का पीरियड था, लॉकडाऊनचा काळ होता, तब भी मेरे पर किसी का 1 रुपया कर्जा नहीं, तेव्हा पण माझ्यावर 1 रुपयाचं कोणाचं कर्ज और नाही अब भी नहीं। आणि आता पण नाही. प्रेज द लॉर्ड, हमारे लिए भी नहीं बाबा। हालेलुया। हालेलुया. इसलिए म्हणून मैं बहुत आशीर्वादित हूँ मी खूप आशीर्वाद ये करने से कि मैं प्रभु का समय प्रभु को देता हूँ, आणि हे करण्याने की लेकिन प्रभूच्या कामच वेळेस नहीं प्रभूला था और द्या. मैं 1 घंटा नहीं, करता देखना पड़ने का। आणि और मी 1 तास मैं नाही, सिर्फ 1 घंटा नहीं, 1 तास नाही, तो मैं ज्यादा से ज्यादा प्रभु को समय मी देता हूँ। जास्तीत जास्त वेळ और प्रभूला आप लोगों के लिए 1 घंटा मैं रखता तर हूँ। तुमच्यासाठी मी 1 तास ठेवतो. आगे आपकी मर्जी। पुढे तुमची इच्छा. प्रेज द लॉर्ड। भैया हम सब लोग अपने सरों को झुकाकर प्रार्थना करेंगे, ये वचन आपके और मेरे जिंदगी में फलदायी बने, हाँ उसका प्रतिफल हमको मिले, हाँ और